ज्या वेगवेगळ्या प्रार्थना आहेत आणि वाचन आहे ते सगळे एकच या विषयाकडे चालत आहे. म्हणजे प्रायश्चित करा आणि सुवार्थावर विश्वास ठेवा आणि वेगवेगळ्या वाचनावर पाहणार आहोत. ख्रिस्ताची पण सुरुवात कशी होणार आहे त्यांच्या जीवनाची सुरुवात झालेली आहे, पण आता प्रवचन कार्य आहे. लोकांबरोबर तो कार्याला सुरुवात करणार आहोत, पण त्याच्यासाठी किती किती तयारी आहे आपण पाहणार आहोत. ते आपले सुद्धा उदाहरण आम्ही काय करणार आहोत. फक्त हे 40 दिवसात मात्र नाही, पूर्ण आपल्या आयुष्यावर कशी सुरुवात पाहिजे. मी कोण आहे, देवासमोर कोण आहे आणि देवाने माझा स्वीकार केला आणि मी देवाचा स्वीकार केला हा प्रश्न आज विचार करणार आहे. आणि देवाने माझ्यावर करार केला सुरुवातपासून, माझ्या जन्मापासून आणि वारंवार हा करार मी कसं पाळतो त्याच्या वेगळ्या वाचनावर पाहणार आहोत. रोज या आपल्या प्राचीनकाळाचे ते आम्ही मागच्या बुधवारपासून पाहिलेले, पण तरी सुद्धा आज प्रस्तावाची शिकवण आहे. म्हणजे या पहिल्या त्या रविवार आहे प्राचीनकाळाचे, तर सारखी सुरुवात करा तर पुढचे काम चांगलं होईल. म्हणून आज आम्ही या विषयामध्ये आपल्या प्रार्थनामध्ये आणि प्रश्नावली पाहणार आहोत. कृष्णाबरोबर आणि या कार्याला सुरुवात करीत आहोत. तो आम्हाला आमच्यासमोर पुढे आहे आणि त्याने मला उदाहरण दाखवले. तुम्ही पण प्रायश्चित करा, 40 दिवस उपवास करा किंवा त्यागवरती करा. पण आज आम्ही याच्यासाठी याच्या दिवसामध्ये विशेष प्रार्थना करूया. प्रेमवंतवरील पौत्रस याने उज्ज्वल सभा योग्यास आपण पाठ करून आपल्या पापाची माफी करूया. सर्वशक्तिमान परमेश्वर वर्तमान परमेश्वर एक पुत्र होगी करुणा आणि संतानी प्रत्याने पडले निका पापले आहे आमचा
जलप्रलयामधून वाचलेल्या नोहाबरोबर परमेश्वराने करार केला. पहिले वाचन उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन. देव नोहाला व त्याच्याबरोबर त्याच्या पुत्रांना म्हणाला, पहा, मी तुम्हाशी व तुमच्या मागे तुमच्या संततीशी करार करून ठेवतो. त्याप्रमाणेच तुम्हाबरोबर असलेले सर्व जिवंत प्राणी, म्हणजे तुम्हाबरोबर तारवातून बाहेर आलेले पशु, पक्षी व पृथ्वीवरील इतर सर्व प्राणी यांच्याबरोबरही मी करार करून ठेवतो. पुन्हा जलप्रलयाने प्राणी मात्र नष्ट होणार नाहीत आणि पृथ्वी नाश करणारा जलप्रलय पुन्हा कधी व्हायचा नाही. आणि देव म्हणाला, पहा, माझ्यामध्ये व तुम्हामध्ये, त्याप्रमाणेच तुम्हाबरोबर असणाऱ्या सर्व सजीव प्राण्यांमध्ये पिढ्यानपिढ्या युगानुयुगे राहणारे जो करार मी करीत आहे त्याचे चिन्ह हे. मी मेघात धनुष्य ठेवले आहे. ते पृथ्वीच्या व माझ्यामधल्या कराराचे चिन्ह समजावे. मी पृथ्वीवर मेघ पसरेन व त्यात धनुष्य दिसेल. तेव्हा माझ्यामध्ये आणि तुम्ही सर्व देहधारी सजीव प्राणी यांच्यामध्ये झालेला करार मी स्मरेन आणि यापुढे सर्व देहधाऱ्यांचा नाश करेन, असा जलप्रलय होणार नाही. हा प्रभूचा शब्द आहे. पान क्रमांक 20 गीत क्रमांक 1. जय जय जगदीशा जगाला तुझी मात आशा. जय जय विश्वपते जग हे तुझी वाट बघते. तुझी मात्र सेवा करू रे जगामध्ये देवा. तुझ्या मात्र चरणी रमू रे सहचरी नरजनी. प्रभो परात्पर जय करुणाकर. प्रभो परात्पर जय करुणाकर. जय 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 बापा. जय 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 पुत्रा. जय 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 आज्ञा. दुसरे वाचन पेत्राचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन. बाप्तिस्मा तुमचे कारण करीत आहे. बंधुजनो हो, आम्हाला देवाजवळ नेण्यासाठी ख्रिस्तानाही पापाबद्दल म्हणजे नीतिमान पुरुषाने अतिनीतिमान लोकांकरिता एकदा मरण सोसले. तो देहरूपात जीवे मारला गेला आणि आत्म्यात जिवंत केला गेला. त्या आत्म्याच्या द्वारे त्याने जाऊन तुरुंगातील आत्म्यांना घोषणा केली. हे आत्मे म्हणजे पूर्वी तुरुंगातील नोहाच्या दिवसात तारव तयार होत असता देव सहनशीलतेने वाट पाहत होता. त्यावेळी ज्यांनी त्यांची आज्ञा अवमानली तेच ते होत. त्या तारवात केवळ 8 जण पाण्यातून वाचण्यात आले. या घटनेशी जुळणारा असा बाप्तिस्मा आता येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाद्वारे तुमचे तारण करीत आहे. त्याचा अर्थ केवळ देहाचा मळ धुवून टाकणे नव्हे, तर शुद्ध भावाने परमेश्वराचे ऐकणे असा आहे. तो येशू ख्रिस्त स्वर्गात गेला आणि आता देवाच्या उजवीकडे आहे आणि त्याच्या स्वाधीन देवदूत, अधिकारी व सत्ताधीश ठेवले आहे. हा प्रभूचा शब्द आहे. जय घोष. मनुष्य केवळ भावनेने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगत असतो. प्रभू तुम्हाला असो.
संत मार्गलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. आत्म्याने येशूला लागलीच अरण्यात नेले आणि सैतान त्याची परीक्षा पाहत असता तो अरण्यात 40 दिवस राहिला. तो वनपशूमध्ये राहत होता आणि देवदूत त्याची सेवा करीत होते. योहानला अटक झाल्यानंतर येशू देवाची सुवार्ता वाचवीत गलिलात आला व म्हणाला, काळाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा. प्रभूचे हे शुभवर्तमान. आजचे शुभवर्तमान सन्मार्गच्या पुस्तकातून घेतलेले आहे. सन्मार्ग या शुभवर्तमानात त्या थोडक्या शब्दामध्ये ख्रिस्ताच्या जीवनाविषयी फार माहिती दिलेली आहे. आणि आज आपला विषय आहे 40 दिवस ख्रिस्ताने उपवास केला. अरण्यात त्यांना आत्म्याने नेले असं आपण वाचतो. म्हणजे ज्यावेळी ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झाला यॉर्दन नदीत या यॉर्दन बाप्तिस्मा होता, त्यांना ते विशेष अनुभव झाला. पण वाचलेले अगोदर स्वर्ग उघडले आणि या पवित्र आत्मा कबुतरासारखे त्या त्यांच्यावर उतरला आणि स्वर्गातून अशी वाणी आली, हा माझा प्रियपुत्र आहे, त्याच्यावर मी संतुष्ट आहे. आणि तेव्हा आपण परत वाचन आहे, आत्म्याने त्याला अरण्यात नेले आणि तिथेच त्याने ते बरेच दिवस उपवास केला, प्रार्थना केली. आणि त्याच प्रार्थना उपवास झाल्यानंतर त्यांना भूक लागली आणि तेव्हा प्रश्न सुरू झाला. सैतान तिकडे हजर आहे परीक्षा करण्यासाठी. आणि एक 2-3 उदाहरण दिलेले आहे परीक्षेची. महत्त्वाची गोष्ट आहे, तो देवाचा भक्त असलास एक दगडाचे भाकर करा, असे त्यांच्या मनामध्ये असे विचार आणलेले आहे. त्याला भूक लागली तर भूक कशी भागायची ते भाकरीने. आणि तिसऱ्याने काय उत्तर दिले, माणसाने फक्त या भाकरीने नव्हे पण देवाच्या मुखातून निघणारे शब्द आहे, त्या शब्दाने माणसं जगते. ते महत्त्वाचे एक विषय आहे. आणि शैतान सोडत नाही, ते एक आपण लक्षात आणलं पाहिजे. परीक्षा एक वेळी त्याला ख्रिस्त जिंकला म्हणजे शैतान कधी सोडत नाही. दुसरी परीक्षा, तिसरी परीक्षा आणि ख्रिस्ताच्या जीवनामध्ये आपण पाहतो हे परीक्षा कधी संपत नाही. आणि वेगवेगळे प्रसंग आहेत का त्याच्याकडे आपण जाणार नाही. फक्त एकच सांग, ज्यावेळी ख्रिस्त क्रुसावर मरतो, तुम्हाला वाटतं आता सण संपलेले तेव्हा सुद्धा शैतान तिकडे हजर आहे. एक शब्द सुवार्थ करण्यास सांगितलेले आहे, तेव्हा तू मला का सोडलेस, तेव्हा किती महत्त्वाचे शब्द आहे. म्हणजे असे विचारायला चिंता होते. आतापर्यंत मी एवढं 3 वर्ष लोकांसाठी काम केलेलं, चमत्कार केला आणि काही लोकांनी विश्वास ठेवला असेल, बरेच लोकांनी विश्वास ठेवलाच नाही. म्हणजे आता केलेले सर्व काम कुठे होणार आहे, ते वाया झाले जात नाही. शिष्य 12 शिष्य निवड केली, त्याच्यात एक सोडून जातो, खरं म्हणजे सर्व शिष्य सोडून जातात. आणि तरीसुद्धा तो देवावर विश्वास ठेवतो. या पहिली जी परीक्षा आहे ती त्याच्यावर ख्रिस्त विश्वास राहतो. म्हणून आज त्या ख्रिस्ताला आपल्याला काय शिकवत आहे आपल्या जीवनामध्ये सुद्धा ते नेहमीच घडत आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कोणकोणती परीक्षेला आम्ही ते हजर होतो. म्हणून म्हटले नाही, शैतानाची एक शक्ती आहे
माणसाला कधी सोडत नाही. आणि त्याचबरोबर आपलं सुद्धा काहीतरी असेल आपल्या मनामध्ये, मला हेच पाहिजे. आता आम्ही म्हणतो कृष्ण देवाचे पत्र आहे, त्याला तो पापरहित आहे, त्याला त्या पापाचे काय बंधन नाही, तरी सुद्धा तो सैतान तिकडे पडणार आहे. जसं आपली अवस्था कशी होईल हे पहिलेच आपले अनुभव आहे आदम देवाचे. देवाने त्यांचे पण निर्माण केलेली आहे चांगले बुद्धी, आणि तेव्हा विश्वास ठेवणे ते त्यांचे प्रवृत्ती चांगले होते. ते त्याच्या तिकडे आलं आहे. देवाने तुला एक करायला सांगितलं का, तू हे त्याच्या विरुद्ध शब्द वापरतच नाही देवाने. तुला काय देवाने सांगितलेले, झाडाचे फळ खाऊ नये असे म्हटलं तर, पण देवाला वाटतं तू खाल्ल्यानंतर तू देवासारखे होईल. हा प्रश्न आहे. माणसाची एक प्रवृत्ती आहे, देवासारखे व्हायला प्रयत्न करतो, म्हणजे मी स्वतः देवच होतो. तर काय आहे, त्याने ते अरे खाल्ले, देवावर वागले, तेव्हा काय झालं, देवाचा अर्थ झाला का, डोळे उघडले असेल, पण तेव्हा देवापासून विभक्त झाला, अशी अवस्था होणार. आणि तरीसुद्धा देव माणसाला सोडत नाही. देवाने ते करार केला, ते आरंभाशी तू अशी केलं तर तुला दीर्घायुष होईल, तुझे चांगलं होईल, तुला हे सगळे जमीन या भाग होण्यासाठी दिले जाईल. मला फार कष्ट करण्याची गरज पडत नाही. पण माणसे देवापासून निघालेले आहे. पण मी सांगितले देवाने कधी सोडलेच नाही, ते परत करार करणार आहे. देव परत ते नोआला पहिले वाचनामध्ये आपण पाहतो, तो जलप्रलयामध्ये सगळे नष्ट झालेले आहे, माणसे आणि सगळे पक्षी, आकाशातले पक्षी सगळे नष्ट झालेले. फक्त नोआ आणि त्यांचे पुत्र आणि जवळचे माणसे 7 जण आहेत, आणि त्यांच्याशी देव करार करतो, तुमच्याशी मी करार करणार आहे, यापुढे जलप्रलयाने या जगाचे नाश होणार नाही. तेव्हापासून आता आपल्या इतिहासाकडे आम्ही जाऊ शकत नाही, पण असे माणसांचे नाश झालंच नाही. तरीसुद्धा माणसे देवापासून निघून जातात. नंतर अब्राहामाचे करार आपण पाहतो, अब्राहामाशी देव करार करतो, तुमच्यामुळे सगळ्या जगातील लोकांना शांती मिळेल, ते आशीर्वादित होणार आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो या यहुदी लोकांची सुरुवात होते, ते नवीन जग सुरू होईल, आणि देव त्यांची पण तयारी करणार आहे. त्या इजिप्त देशामध्ये फार दिवस राहतील, 400 वर्ष राहणार आहे. नंतर देव त्यांना त्या वाळवंटातून आणणार. 40 वर्षाचे प्रवास झाल्यानंतर ते वागत देशातील लोक येणार आहे. म्हणून ते सांगण्याचे उद्देश असा आहे, देव माणसाचे करार करतो, ते करार संपत नाही, पण माणसाचे प्रतिसाद काय, ते कराराविरोध माणसं वागतात. पण देव परत येतो, आणि शेवटी आपण ख्रिस्ताकडे येतो. या आम्ही म्हणतो नवीन आदम आहे, ते नवीन या मानवजात ख्रिस्तामध्ये तयार झालेली आहे. आणि या ख्रिस्ताने काय केले, देवाची इच्छाप्रमाणे तो वागतो. परीक्षा सैतान खरंच प्रयत्न करणार आहे, पण ख्रिस्त देवा विश्वास ठेवून आपले काम करीत आहे. म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या उपवास काळामध्ये, प्रायश्चित काळामध्ये आपलीसुद्धा अवस्था का वेगळीच नाही. त्या सुरुवातीला प्रस्तावने सांगितलेली आहे, आपण उठतो तेव्हापासून खरं म्हणले झोपेपर्यंत किंवा मरेपर्यंत ही परीक्षा चालू राहील. आम्हाला माहिती आहे, रस्त्यावर आम्ही गेलो, देवाने दाखवलेले मार्ग आहे. या सिन्या पर्वतावर देवाने यहुदी लोकांना मोसेमार्फत हे करार केला, हे 10 आज्ञेचे करार आहे. तुम्ही हे पाळले तर तुम्हाला चांगलं होणार आहे. आम्ही पाळतो का, मला बरोबर माहीत आहे, नाही होतच, वैयक्तिक रीतीने आणि सामाजिक रीतीने. त्याच्यामुळे जगामध्ये वेगळे तरी अनर्थ निर्माण होतात, खून आणि काय चोरी म्हणा, वेगळ्या गोष्टी. ते कारण आम्ही देवाशी सांगितलेले मी करार पाळेन, पण आम्ही करीत नाही. त्याचे कारण 2 आहे. मला वैयक्तिक रीतीने मी जेव्हा
आदम देवाचे बाबतीत झालेले ते आमच्या बाबतीत थोडंच आहे. म्हणून ख्रिस्त परत आम्हाला सांगतो आहे, तुम्ही पण या देवावर पूर्ण विश्वासाने काम केले तर तुमचे जीवन सुरळीत होईल. म्हणून आपण प्रार्थना करूया. आजच्या मला असं वाटत नाही सगळं त्या समजलं काही नाही. आपली रोज आपली एक सुरुवात आहे. आम्ही आतापर्यंत केलेली आहे देवासाठी आपल्या लोकांसाठी केलेली आहे, पण चांगली गोष्ट, पण त्याच्यात शिकू शकतो. मला बरंच संधी देवाने दिलेली आहे. ते संधीचा फायदा घेतला आणि देवासाठी आपल्या लोकांसाठी आम्ही काम केलं तर चांगलं होणार आहे. आणखी करण्याची संधी आहे. ते असेच ते निराश होण्याचे काही कारण नाही. माझ्याकडून काय असं नाही, आमच्याकडून भाग काढलेली आहे, पण आणखी करू शकतो. आम्ही देवाशी ते करार केलेले आहे ते आपण पाळू शकतो, पण देवावर विश्वास ठेवला पाहिजे. स्वतःच्या शक्तीवर आम्ही विश्वास ठेवला तर आम्ही हरणार आहे. म्हणून आज आपली प्रार्थना आहे, तेव्हा मला मदत कर. या कामासाठी तू मला निवडलेली आहे, ते काम पूर्ण करण्यासाठी मला शक्ती आणि सामर्थ्य दे. बाबाच्या पुत्राच्या पवित्राच्या नावे आमीन. आपण आपला विश्वास प्रकट करूया. कृपा आणि कृपयाच्या उत्तर करता ख्रिस्तासह एकनिष्ठेने आम्ही जागृत व्हायला हवे आणि आमच्या स्वर्गीय पित्याकडे प्रार्थना करायला हवी. श्रद्धावंतांच्या प्रार्थना. आपला प्रतिसाद. हे परमेश्वरा दया कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना आहे. या प्रायचित्त काळात आम्ही सर्व वामार्ग सोडून परमेश्वराच्या आज्ञेचे पालन करावे व पापापासून दूर जावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद. हे परमेश्वरा दया कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना आहे. आपले परमगुरू स्वामी बेनेडिक्ट 16 यांना प्रभूने उदंड आयुष्य व आरोग्य बहाल करावे व अखिल ख्रिस्त सभेची धुरा सांभाळण्यास त्यांना मनोबल द्यावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद. हे परमेश्वरा दया कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना आहे. आजच्या तरुण पिढीला जीव घेण्यास स्पर्धेला तोंड द्यावे लागत आहे. प्रसंगी व निराश होत आहे. या तरुण पिढीत देवाने दिलेले जग कायम ठेवून राहावे म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद. हे परमेश्वरा दया कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना आहे. आमचे राष्ट्र व शेजारचे राष्ट्र यांच्यात सलोख्याचे, सामंजस्याचे व परस्पर स्नेहाचे संबंध असावे. तसेच येथे शांतीला कधी तडा जाऊ नये म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद. हे परमेश्वरा दया कर आणि तुझ्या लोकांची प्रार्थना आहे. आपल्या कौटुंबिक व वैयक्तिक हेतूसाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. हे प्रभो, तुझे लोक पुन्हा तुझ्याकडे येऊन आणि संपूर्ण अंतकरणाने
ते तुझी सेवा करू. श्रद्धेने आम्ही तुझ्या सहाय्याची याचना केली आहे. आता आमच्या जीवनात तुझ्या दयेची आणि प्रेमाची जाणीव करून दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. पान क्रमांक 42 गीत क्रमांक 24. तुझी यासाठी जीवन माझे प्रभू ख्रिस्तानी समर्पिले. तुझी यासाठी जीवन माझे प्रभू ख्रिस्तानी समर्पिले. हे प्रभो, हे दान तुला अर्पण करण्यास आम्हाला पात्र कर. या दानाच्या समर्पणामुळे आमच्या जीवनात परिवर्तन घडून आण. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाला असो. तुमच्या प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वराचे आवाहन मागूया. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे तुझे सर्वत्र आभार मानावेत योग्य कारण आहे. आपल्या 40 दिवसांच्या उपवासाने त्याने या प्राचीन काळाला अर्थ लावून दिला. पापवासनापासून आम्ही आमचे शुद्ध करावे. शुद्ध अंतकरणाने पुनरुत्थानाच्या भोजनात सहभागी व्हावे व शेवटी अभिवचन दिलेल्या स्वर्गराज्यात प्रवेश मिळवावा असे शिक्षण सैतानाचे महापासून सारून त्याने आम्हाला दिले. म्हणून सर्व दूत व सर्व संधी यांच्याबरोबर आम्ही तुझे निरंतर गुणगान गातो. पान क्रमांक 47 गीत क्रमांक 8. पावन अति पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर. पावन अति पावन प्रभु ईश्वर अखिलेश्वर. तुम्ही
आत केले जाईल. हे माझ्या स्वामी, हे माझ्या देवा. भोजन झाल्यावर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण घ्या, यामधून प्या. हा माझा रक्ताचा प्याला आहे, नवी व शाश्वत कराराचे ते रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवाच्या पाप क्षमेसाठी सांगण्यात येईल. हे माझ्या आत्मेसाठी करा. हे माझ्या स्वामी, हे माझ्या देवा. श्रद्धेतील अशी आपण काही गोष्ट करूया. हे समर्थ पावला, हे सर्व झाला विसरू नाही. ज्याच्या मरणाच्या प्रबोधनाच्या स्मरणार्थ विद्या आम्ही तुला ही जीवनदायी पापकर व धारणदायी प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर विसर्जन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याचे कृपेने व्हावे असे आम्ही विनवितो. प्रभू सर्वजन पसरलेल्या तुझ्या ख्रिस्तासोबतची वाट करतात. आमचे परमगुरू फ्रान्सिस्को, आमचे महागुरू रूस आणि इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात आहे. वर्णातून पुन्हा उठण्याच्या आशेने निष्काळजे विश्रांती पावलेल्या आमच्या भगिनींच्या त्यांना विश्वासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन होते. आम्हा सर्वांवर दया हे माता जन्मकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या मूळपासूनच्या तुझ्या सर्व संतांचा आम्हाला शाश्वत जीवनाची प्रतिक्रिया कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व तुझा गौरव करावा म्हणून आम्हाला कृपा दे. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या पुत्राचा आम्हाला दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या पुत्राचा आम्हाला दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या पुत्राचा
जगाची पापे दूर करणाऱ्या देवाची कृपा त्यांच्या बोलण्यास निमंत्रण झालेले सर्वजण विरोध एक पाठ क्रमांक 55 गीत क्रमांक 5 ते प्रेम दया शांती पिता पुत्र और पवित्र आत्मा तुम्हारे सेवा देवो
स्वीकारला सर्व एकमेकांचे मनोभाव आला. दुसरी सूचना आणि महत्त्वाची सूचना आहे ती म्हणजे करोनाचा प्रादुर्भाव सर्वत्री वाढलेला आहे आणि आपण वर्तमानपत्रामध्ये आपल्या मोबाईलवर सुद्धा वाचलंच. त्यामुळं इथून पुढे होणाऱ्या सर्व दिवसाच्या वाटा या चर्चच्या आवारात होतील की गेल्या वेळेस ही अशी पूर्ण झाली त्याप्रमाणे सर्वांनी कृपया दखल घ्यावी आणि जे आलेले असतील त्यांना यायचं आहे अशा सर्व लोकांना सांगायचं आहे. परंतु यामध्ये 60 वर्ष वयाच्या वरील वयस्कर लोक आणि 12 वर्ष वयाखालील मुलांना मुलींना कृपया आणू नये ही नम्र विनंती. पान क्रमांक 100, गीत क्रमांक 20. माझ्या गुन्ह्यासाठी दिला सद्गुण